नमस्कार, माझं नाव निशांत मगदूम, राहणार मडिलगे खुर्द, तालुका बुद्रुक, जिल्हा कोल्हापूर। हा माझा म्हैशीचा गोठा असून टोटल 10 म्हैशी माझ्याकडे आहेत आणि एक गाय आणि त्यांची पिल्लावळ अशी मिळून 14 रेडकांच्या सकट 14 जनावरे आहेत। आम्ही सर्व हरियाणातून म्हशी आणलेल्या आहेत। एकूण आणून 1 वर्ष झालेले आहे। 1 वर्षामध्ये माझ्या जवळजवळ आता प्रत्येक म्हस वेळेला झालेली आहे। त्यांचे शेवटचे महिने चालू आहेत। आता परवाच एक म्हैस 15 दिवस झाले यायला। 1 वर्षाला 1 वेळ माझं चालूच आहे। चारा व्यवस्थापनामध्ये आता हे मी दिसते तुमचे सुपर 4G नेपियर गवत लावलेला आहे। असं जिथं पण आपण अडवांटा 756 मक्का केला होता ते आता आम्हाला रोज जनावरांना आता उष्णतेचे दिवस असल्यामुळे जरा हिरव्या वैरणीचं प्रमाण जादा असतं आणि वाळी वैरण जरा थोडी कमी टाकतो आपण। मिक्स करताना पूर्ण TMR म्हणजे हिरवी वैरण जवळजवळ 80% टाकतो आणि वाळी वैरण 20% टाकतो आता जनावरांना। त्यामध्ये आमचं गव्हाचं बुसकाट येतं, कडबा येतो शाळवाचा आणि सोयाबीनचं एक बुसकाट येतं। अशा 3 वाळ्या वैरण आहेत आणि हे सुपर 4G नेपियर आणि अडवांटा 756 तो आपला आता अजून नदीकाठी शिल्लक आहे। ते दोन्ही या 5 वैरणी मिक्स करून आपण त्यांना रोज दिवसाला 30 किलो या प्रमाणात त्यांना वैरण टाकतो। आता वाळ्या वैरणीमध्ये आपण बघायला गेलं तर आज सर्व काही माझा म्हणजे शाळवाचा कडबा आहे। शाळवाचा कडबा सगळ्यात वैरणीमध्ये पौष्टिक असल्यामुळे मी सगळ्या जनावरांना शाळवाचा कडबा वापरतो वाळ्या वैरणीमध्ये आणि सर्व काही मी हा शाळवाचा कडबा घरात केलेला आहे। आता बाहेर पेंडी बघायला गेली तर 17 आणि 18 रुपयाने पेंडी आहे, त्यापेक्षा आपण सगळे घरातच केलेलं आहे। त्यामुळे 1000भर पेंडी आता माझी कडब्याची तयार आहे शिल्लक। हे आता मी सायलेज बॅगा जवळजवळ 1 टनाच्या अशा 12 बॅगा भरलेल्या आहेत। त्यामध्ये सगळ्या म्हणजे सायलेज हे माझं पूर्ण अडवांटा 756 मक्याचं सायलेज तयार केलेलं आहे। दुसरा कोणता मक्का वापरला नाही का हत्तीगत वापरला नाही, पूर्णपणे या मक्याच्या बॅगा आहेत तयार केलेल्या। 1-1 टना 12 बॅगा आपण भरून ठेवलेल्या आहेत। आता हे आता नवीनच गोकुळनं गोळी पेंट काढलेली आहे कोहिनूर डायमंड म्हणून, मी आता ते दुधाळ जनावरांना वापरत आहे आणि त्याचा रिझल्ट अप्रतिम आहे। आता जवळजवळ नवीन आल्यानंतर 3 महिन्यापर्यंत तरी कंटिन्यू गोळी वापरायला सांगितलेली आहे आणि ती काय मी आता कंटिन्यू गोळी वापरतच आहे, कोहिनूर डायमंड म्हणून आहे। आमची गोट्याची दिनचर्या सकाळी 5 वाजल्यापासून होते। 5 वाजता आपण उठून पहिला गोठा साफ करतो, मग वैरण सर्व म्हशींना वैरण घालतो, मग धाराला बसतो। धार मशीनची सर्व आम्ही दोघेजणच हातानेच काढतो। 4 रेड्या आपण ज्यावेळी त्या हरियाणावरून म्हशी आणलेल्या आहेत त्यातल्या मी या 4 रेड्या तयार केलेल्या आहेत घरामध्ये। त्यात आता मी गोकुळच्या सर्व योजनेचा लाभ घेत आहे। त्यामध्ये आता मी या वासरू संगोपनमध्ये नोंद केलेल्या आहेत। आता या जवळजवळ माझ्या 9, 10, 11 महिने रेड्या तयार आहेत। त्यांना मी सुरुवातीला जिथं आणल्यानंतर गोकुळचे काप स्टार्टर टाकले होते, त्यामुळे या एवढ्या धष्टपुष्ट आहेत। आणि रेडी म्हणजे गोट्यातलं कसं आहे, आजची कालवड ते उद्याचे म्हैस आहे गोट्यामध्ये। जर आता आम्ही 2 वर्षानंतर बघितलं तर या पूर्णपणे तयार म्हणजे गाभ जाण्यासाठी पूर्णपणे तयार होतील। 1-3 वर्षामध्ये त्यांचं आपल्याला पहिलं येत मिळालंच पाहिजे। उत्पन्नाच्या बाबतीत जर तुम्ही विचार करता तर मी 1 वर्षाला जवळजवळ 20,000 लिटर दूध घातलेलं आहे। 20,000 लिटर म्हणजे 12 लाख रुपयाचं मला दूध घातलेलं आहे। त्यामध्ये जर आपण 50% जर तुम्ही त्यांच्या उत्पन्नावरचा खर्च वजा करता वर्षाकाठी माझा 5.5 ते 6 लाख रुपये निव्वळ नफा झालेला आहे। त्यामध्ये आता आमच्या घरामध्ये सर्व काय आम्ही आमचे असते भाव असते हे सर्व काय आम्ही या गोट्यामध्ये असतोच राबायला। यामध्ये आता बघायला गेलं तर म्हशीचा गोठा व्यवस्थापनमध्ये मी लक्ष घातलं म्हणजे आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसेल की म्हशीच्या दुधाचा दर कमी आला। म्हशीचा दुधाचा दर हा कायम चढत्या प्रमाणात असतो, पण गाईचा दुधाचा दर आज सारखा आहे तर उद्या कमी येतो। त्यापेक्षा म्हशीमध्ये जर तुम्ही पूर्णपणे मन लावून जर व्यवस्थित जर लक्ष देऊन केलं तर याच्यासारखा धंदा कोणता परवडणारा नाही। अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।